तिथे मंदिर आहे आणि त्याचं नूतनीकरणाचं काम सुरू होतं शिंदे साहेबांच्या माध्यमातून. मी बोलतो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे काल बीएमसी मध्ये भेटून आल्यानंतरही 1960 सालचं घंटेश्वर हनुमान मंदिर आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि या मंदिराचं नूतनीकरण सन्माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उदय सामंत साहेबांच्या फंडातून होत आहे. तर हे होत असताना बीएमसी आणि पोलीस विनाकारण त्रास देत आहेत. हे जे फुटपाथवरचं मंदिर आहे याला परमिशन मिळणं अशक्यच आहे. त्याचं नूतनीकरण चालू आहे. हे नूतनीकरण चालू असताना बीएमसी येऊन आमचं सगळं सामान उचलत आहे. त्यांना रस्त्यावरचे बाकीची अतिक्रमणं दिसत नाहीत, मुसलमानांची अतिक्रमणं दिसत नाहीत, बँड्राला रस्ते काबीज केलेले मुसलमानांनी ते दिसत नाहीत. त्यांना फक्त आणि फक्त हिंदूंची मंदिरच दिसतात. आमचं घंटेश्वर हनुमान मंदिर जे इतकं जुनं आहे त्या मंदिराकडे येऊन हे कारवाई करतायत. या संदर्भात जनक्षोभ उसळलाच पाहिजे. पोलीस लावून बीएमसी लावून ही कारवाई सुरू आहे. सगळं काम सुरू असताना सुद्धा ही अडवणूक आणि ही आडीबाजी सुरू आहे. बाकी त्यांना रस्त्यावरची अतिक्रमणं दिसत नाही, भाजीवाल्यांचे फुटपाथच्या बाहेर आलेले ते ठेले दिसत नाहीत, त्या लोकांना मुसलमानांनी रस्ते काबीज केलेले दिसत नाहीत. त्यांना फक्त हिंदूंचं मंदिर दिसतंय. या संदर्भात मी जगदीश लाड शिंदे गटातून शिवसैनिक आहे. माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आम्ही कामं करत असतो. आज या विभागात ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हे घंटेश्वर मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे. 1960 साली या मंदिराची स्थापना झालेली आहे. जुनं मंदिर आहे. अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. या मंदिराची अवस्था तुम्ही इकडे आलेलात स्वतः या मंदिराची अवस्था तुम्ही बघा. मंदिराचं काही वेगळं केलेलं नाही आहे किंवा अतिक्रमण केलेलं नाही आहे. फक्त संरक्षणासाठी एक पाईप लावून पिलर लावून वरती सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण अगोदर या ठिकाणी याच्या अगोदर इथे बघा सिमेंटचे पत्रे लावलेले आहेत, ते तुटलेत. त्याच्यामध्ये पावसाच्या वेळेला काही पाणी येतं, भाविकांना त्रास होतो. उन्हामध्ये काय भाविकांना त्रास होतो म्हणून थोडासा शेड वाढवण्याचा प्रयत्न केला. बरं हे करण्याचं कारण काय? भाविकांसाठीच आहे ना, पण हिंदूंसाठीच आहे ना, परमेश्वरासाठी आहे ना, या देवासाठी ते काम करतात. ही गोष्ट अध्यक्ष महोदयांनी आमच्या विभाग प्रमुख आमचे कुणाल सळमकर यांच्याकडे ही गोष्ट मांडली की साहेब या मंदिराची परिस्थिती फार बिकट आहे, तर आपण थोडंसं लक्ष देऊन याला निधी उपलब्ध करावा आणि आम्हाला हे एक चांगलं सुंदर बांधकाम या ठिकाणी करून द्यावं. बांधकाम म्हणजे बांधकाम नाही, पण याला व्यवस्थित नीटकं मंदिर आहे. तर मंदिराची जागा कशी असावी, पवित्र असावी, व्यवस्थित असावी, 4 लोकांना येण्या जाण्याला, उठणाऱ्याला बसणाऱ्याला. कारण मध्ये रस्ता आहे, एखादा वरिष्ठ नागरिक आला तर त्याला बसता आला पाहिजे. त्यासाठी तो कट्टा बनवण्याचा प्रयत्न केला. काही वावगं नाही आहे, काही चुकीच्या पद्धतीने काय होत नाही आहे. मग ह्याच्यावरती महानगरपालिकाने येऊन आक्षेप घेणं ही म्हणजे कोणाच्या बोलण्यावरून केलं आहे? बरं, ह्याला आमचे कुणाल सरमळकर साहेबांनी स्वतःहून इकडे येऊन यांनी पाहणी केली. त्याच्यानंतर आमचे मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांना भेटून त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. त्यांनी ताबडतोब कुठलाही विचार न करता एक चांगलं काम आहे, धार्मिक काम आहे म्हणून ते स्वतः उभे राहिले. त्यांनी सांगितलं मी माझ्या फंडातून या मंदिराचं चांगलं नूतनीकरण करून देतो म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांनी ताबडतोब मान्य केलं आणि हे काम चालू केलं. आता हे काम चालू केल्यानंतर या 2 दिवसानंतर आपण बघतोय की सातत्याने ती महानगरपालिका येते, तोडण्याचा कारवाई करते. हे कशासाठी चाललं आहे, कोणासाठी चाललं आहे, का करतं, कोणाच्या बोलण्यावरून करते? आता जो फंड दिला आहे शासनाच्या माध्यमातून आला आहे ना, का अनधिकृत तर नाही आलेला, मग त्याच्यावरती विरोध कोणाचा? आम्ही पण पक्षाचीच लोक आहे, म्हणजे आम्हीच केलेलं आहे. माझं मत असं आहे, मला असं वाटतं आता हे प्रत्येकाची आपापली इच्छा आहे. हे कोणीतरी आग लावण्याचा प्रयत्न करतायत. आज मुस्लिमांचा सण चालू आहे, म्हणजे आम्ही इथे आता जसं आम्ही बोलतो लोकांचा आदर असतो. आपल्या मंदिरावरती आला मग अमुक ठिकाणी जर 4-4, 5-5, 10-10 मजली तुम्ही मस्जिद बांधता, तिथं तुम्हाला परवानगी कशी मिळते? इतर समाजाच्या लोकांची आम्ही नावं काढली की मग हिंदू मुस्लिम होतो. हे करण्याचा प्रयत्न कोणीतरी करतंय हे आमचं मत आहे आणि हे आग लावण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही साधारण सांगा, मला महानगरपालिकेला विचारायचं, महानगरपालिकेने सांगावं जी शासनाने दिलेल्या जागा असतात, महानगरपालिकेच्या जागा असतील, SRच्या जागा असतील, त्या महानगरपालिकेने दिलेल्या जाग्यामध्ये जी राहणारी लोक आहेत, पोलीस कंपाऊंड असतील, राहणारे अधिकारी त्यांना राहण्यासाठी भाड्याने दिले ना ती जागा, त्या ठिकाणी आपल्या सोयीप्रमाणे आतलं बांधकाम केलं जातं, बाथरूम बांधलं जातं, सगळं केलं. कशासाठी करतात? स्वतःच्या संरक्षणासाठी करतात, आपल्या कुटुंबासाठी करतात. मग या परमेश्वराचं कोण करणार? याच्या संरक्षणासाठी केलं का, वाईट केलं का कोणी? बरं, ज्या परमेश्वराचं हे आपण भाडुत्रे आहोत,
हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. आपण भाडुत्री आज आहे उद्या नाही आहे हे लक्षात आलं पाहिजे. तुम्ही देवाची हे करताय, देवाची जागा तोडण्याचा प्रयत्न करताय, हे एवढा मोठा पाप तुम्ही करताय. यात बजरंगबलीला तुम्ही लक्षात ठेवा. बजरंगबलीचं नाव कशामुळे आहे? आज रावणाची लंका जाळली, तसं तुमचंही होऊ शकतं, असं काही नाही. म्हणून तुम्ही शांत राहा. मराठी माणसांना, हिंदूंना हे चांगल्या पद्धतीत जगू द्या. इथं आम्हाला हिंदू मुस्लिम इथले इतर जातीच्या ह्याच्यात आम्हाला भांडणं करायची नाही आहेत. आम्ही हुशार आहोत. इथली सगळी लोक, सगळ्या धर्माची लोक आज या मंदिरात मुस्लिम लोक देखील आलेत ना, काही नाही. आम्ही पण त्याच्या सणामध्ये सहभाग घेतो. का घेतो? आम्ही एकत्र आहोत, एकजूट आहोत. आम्हाला तोडण्याचा हा प्रयत्न होतो. हे आम्हाला महानगरपालिकेवरती यायला आक्षेप आहे. आणि ज्यांनी कोणी हे कांड केलं असेल त्यांनी पुढे यावं किंवा त्यांचं नाव महानगरपालिकेने या ठिकाणी मांडावं, एवढीच आमची इच्छा आहे. जय महाराष्ट्र. मी शीतल म्हात्रे बिट्रा, शिवसेनेची इकडची बँड्राची विभाग प्रमुख. आज आपण इकडे जे जमलो होतो ते आपल्या हनुमानजीचं महाआरतीचं आपण आयोजन ठेवलं होतं. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, सगळ्यांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात, तसेच उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या सहकार्याने आणि आपले स्थानिक विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर यांच्या अथक प्रयत्नाने आपण आज हे इकडे मंदिराचं नूतनीकरण करत आहोत. पण कोणीतरी इकडे असं क्रूर व्यक्ती आहे की जे हे काम करण्यासाठी आम्हाला अडवत आहे. पण ते का, ते कशासाठी ते आम्हाला माहीत नाही. 1960 पासूनचा हा प्राचीन मंदिर आहे. आजपर्यंत इथे कितीतरी आमदार, खासदार, नगरसेवक झाले. यापैकी कोणीही इथे या मंदिराचं नूतनीकरण करण्याचा कधीच विचार केला नाही. आज आपण शिवसेनेच्या माध्यमातून हे मंदिर जर नूतनीकरण करत आहोत तर इकडच्या स्थानिक जनता खास खुश आहे. त्यानंतर मंदिराचं तुम्ही जर बघाल इकडचं परिसर, सगळे खूप खुश आहेत. मग ही व्यक्ती कोण आहे की जिला हाचा त्रास होतोय? आज आम्ही 97 मध्ये स्थानिक आहोत. त्याचबरोबर विधानसभेची मी इकडे विभाग प्रमुख असल्या कारणाने मला माहीत आहे की इथे किती अनधिकृत बांधकाम झालेले आहेत. ह्या बांधकामावर कोणाचं सुद्धा लक्ष नाही आहे. नाही कधी BMCने तोडक कारवाई केलेली आहे, नाही कधी SRAचं लक्ष आहे, नाही कधी म्हाडा आलेले आहे. पण आज हे मंदिर जर आपण बनवत आहोत तर हा त्रास कोणाला झालेला आहे? ही व्यक्ती कोण आहे? तिने खरंच बाहेर यावं आणि तिला काय त्रास झालाय त्या जनतेला सांगावं. म्हणजे आम्हाला कळेल की हिंदूंना अडवणारी ही व्यक्ती हिंदूच आहे की इतर कोणी आहे. आणि हे त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की जेव्हा कधी हनुमानाची गदा पडते ती जोरदार पडते. मग ती कोणीही व्यक्ती असो, उच्च पदावर असो किंवा ती कोणी स्थानिक असू दे किंवा कोणी असू दे, पण त्या व्यक्तीने दक्षता घ्यावी. आज नाही तर उद्या तिला ह्या कामाचं फळ भोगायचं म्हणजे भोगायचं आहे. इतकंच माझं मागणं आहे की त्या व्यक्तीने आताच्या आता हे जे ते क्रूर करत आहे ते त्याने आताच्या आता थांबवणं गरजेचं आहे. मैं प्रीति चौकसी आज आप सबके सामने यहाँ पर हूँ क्योंकि मैं जानती हूँ कि ये मंदिर को तोड़ने का BMC का निर्णय बहुत गलत है और जब तक हम सब भक्त एक साथ हैं कुछ भी नहीं हो सकता. ये मंदिर को एक आंच तक हम नहीं आने देंगे. ये हनुमान जी का मंदिर है और सब जानते हैं कि हनुमान जी के साथ जो कोई गलत करना चाहता है या जो कोई गलत निर्णय से आता है उसे हनुमान जी का गदा पड़ता ही है. तो कुछ भी हो जाए हम साथ मिलकर ये मंदिर को किसी तरह भी बचा लेंगे और इसे कुछ नहीं होने देंगे. जय महाराष्ट्र. मी माला राणे. मी शिवसेनेची कार्यकर्ता असून शाखा प्रमुख आहे. आज जे काय हे कार्य होत आहे, मंदिराचं जे नूतनीकरण चालू होत आहे, आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांचं हस्तक्षेप घेऊन कुणाल सरमळकर जे आमचे विभाग प्रमुख आहेत त्यांनी या मंदिराचे जे नूतनीकरण आहे ह्याच्यामध्ये लक्ष देऊन जे आज महत्त्वाचं कार्य केलेलं आहे त्याच्याकरून जेणेकरून खारमधील असो किंवा पूर्ण बँड्रा ते पार्लापर्यंत सगळे भक्तजन खुश झालेले आहेत. आणि या कामामध्ये जी बाधा येत आहे, BMC जे कृत्य करत आहेत, माझ्या मते सर्व भाविकांनी, जे कोणी रामभक्त आहेत, सगळ्या आपल्या हिंदू लोकांनी, हे बघा आहे हिंदू आणि मुस्लिमांची जंग नाही आहे. मस्जिदाबद्दल जे काही तुम्ही कार्य करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही आहे. आणि हे जे कोण नूतनीकरण करत आहे आणि जे लोक मध्ये येऊन बाधा घालत आहे, कृपया करून त्यांनी बाजूला व्हा आणि कृपया करून साथ द्या. मंदिराचे जे कार्य होत आहे ते अति
खूपच चांगले कार्य होत आहे. त्याच्यासाठी प्लीज सगळ्यांनी सहयोग करा आणि सर्वांनी सपोर्ट करून सगळे हिंदुत्व एक व्हा आणि सगळ्यांनी आपले जे मंदिराचे कार्य होत आहे त्याला सहभाग द्या आणि हे मंदिराचे कार्य पार पडू द्या ही माझी विनंती आहे. जय मा